वन बाउंस सीमारेषा पलीकडे आलाय चौकार. पहिल्याच बॉलवर चौकार. अजित मोहिते इन ऍक्शन पाहायला मिळतोय. त्याच्या विरुद्ध पॉवर प्लेचं हे पहिलं षटक. P1 मनसूरच्या बॅटमधून चौकार. नेक्स्ट बॉल. स्लोअर वन गतीमध्ये परिवर्तन आणि हा बॉल देखील फरार झालाय. आणखीन एक दर्जेदार चौकार. क्लासिक गोलंदाजामध्ये बॉल कॅप शोधून काढला. कॅप मधून बॉलला पाठवलं सीमारेषा पलीकडे. ठोकलाय फलंदाज मनसूरने. 8 धावा धावफलकावरती झाले. 2 चेंडूंच्या समाप्तीनंतर पहिल्या षटकाचा खेळ मार्गस्थ आहे. पहिलं षटक जयेश घरत हाताळत असताना पाहायला मिळते. स्ट्रायकिंग एंडला मनसूर या नावाची चर्चा होईल या संपूर्ण स्पर्धेमध्ये. 8 धावा धावफलकावरती 2 चेंडूंच्या समाप्तीनंतर. हो, यावेळेला चांगला बॉल. बरोबर बॉल हाताळलाय गोलंदाजाने. हा डॉट बॉल येईल. संघाची पाठीराखी आपण पाहतोय. प्रिवान 11. अजित मोहिते यस्त्यांच्या मागे. यष्टीरक्षक कर्णधार नेता आहे या संघाचा आणि तोच मैदानाच्या आतमध्ये इन ऍक्शन पाहायला मिळतोय. बसून फटका खेळायचा होता. बसले होते, झोपले होते आणि फटका खेळण्याचा प्रयत्न अयशस्वी. आणि आता मैदानाच्या आतमध्ये काय घडेल. अभिषेक बैदला मात्र आता जीवदान मिळत असताना पाहायला मिळते. पडताळणी केली जाते. 2 मॅच ऑफिशियल्स, ऑन फील्ड अंपायर आपण जर पाहिलं तर या मॅच मध्ये प्रसाद सहस्त्रबुद्धे आणि त्यांच्या समवेत जर आपण पाहिलं तर विद्युत नाकवाडी, नितीन काळसेकर असे 3 मॅच ऑफिशियल्स पंचांच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. वेल एज्युकेटेड पंच हे संपूर्ण स्पर्धेमध्ये पाहायला मिळतात. आणि आता हा आणखीन एक डॉट बॉल येताना पाहायला मिळेल. 2 चेंडूंवरती 2 चौकारानंतर लगातारच्या 2 बॉलवरती एकही धाव आलेली नाहीये. चांगलं षटक म्हणावं लागेल. जयेश घरत चांगलं कमबॅक करत असताना पाहायला मिळतोय. 8 धावा धावफलकावरती झाल्या 4 चेंडूंच्या समाप्तीनंतर. दोन्ही संघांना या स्पर्धेमध्ये आव्हान कायम टिकवायचं असेल तर हा सामना जिंकणं गरजेचं आहे. महत्वाची लढत आहे दोन्ही संघांसाठी. प्रयत्न करतायत दोन्ही. आपण पाहिलं तर संघ गोलंदाजीसाठी जयेश घरत. नेक्स्ट बॉल. स्ट्रायकिंग एंडला मनसूर. 8 धावा धावफलकावरती झाल्या. पुढचा बॉल फुलटॉस आणि हा फुलटॉस बॉल दिशा दिली आहे. गॅप मधून बॉलला पाठवलं सीमारेषा पलीकडे. मनसूरने आलाय आणखीन एक चौकार. चांगला स्ट्रोक. पडताळणी करतायत आता. मात्र त्याची नो बॉल आहे की नाहीये त्याची पडताळणी आता केली जाईल. नितीनजी काळसेकर सर. थर्ड अंपायर म्हणून आपण जर पाहिलं तर या मॅच मध्ये नितीन काळसेकर सर आहेत. पडताळणी केली जाते पंचांच्या माध्यमातून. अजून निर्णय आलेला नाहीये. इट्स नो बॉल. नो बॉल आहे. डीमर पडताळला गेला होता. पंचांचा निर्णय आता येईल. हा नो बॉल असेल आणि या नो बॉलवर आता चौकार आलाय.
नेक्स्ट बॉल. ओहो, यावेळेला बरोबर बॉल हाताळलाय, चांगला बॉल. नो बॉल आल्यानंतर मात्र फ्री हिटचा बॉल बरोबर गोलंदाजाने हाताळलाय. जयेश घरत यांना आपण पाहतोय षटक क्रमांक 1 हाताळत असताना मॅन्डेटरी पॉवर प्लेचे पहिलं षटक. आणि हा शेवटचा चेंडू शिल्लक. समोर फटका खेळण्याचा प्रयत्न, फॉलो थ्रू मध्ये बॉल अडवलाय. चांगलं षटक आतापर्यंत हाताळले गोलंदाजाने. नो बॉल जरूर हाताळला, थोडंसं महाग जरूर, पण अवघ्या 13 धावा. चांगलं कमबॅक केले गोलंदाज जयेश घरतने. फक्त 13 धावा खर्च केले या पहिल्या षटकामध्ये. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं हे पहिलं षटक. 13 धावा धावफलकावरती झाल्यात. अजूनही शेवटचे 5 षटक शिल्लक आहेत या पहिल्या डावातील. चांगली स्पर्धा, भव्य दिव्य, देखणं डोळ्याचं पारणं फेडणाऱ्या आयोजन आपण पाहतोय. आयोजन समितीचं देखील कौतुक करावं लागेल. या संपूर्ण स्पर्धेमध्ये खूप सारी मेहनत घेत असताना पाहायला मिळते आयोजन समिती, कारण त्यांनी घेतलेल्या मेहनतीमुळे ही स्पर्धा यशस्वीरित्या संपन्न होते. यशस्वी पर्व आहे हे 4थं, आणि हे 4थं पर्व क्रिकेटचा महासंग्राम. हे सर्व गर्दी प्रेक्षक गर्दी करतायत. सगळ्यांचीच पावलं या मैदानाकडे वळत असताना पाहायला मिळतील, कारण मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय अजित मोहिते, मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय अभिषेक वैद्य यांना, मध्ये आपण पाहतोय मनसूर यांना. म्हणूनच ही काय हे सर्व गर्दी प्रेक्षक गर्दी करतायत. षटक क्रमांक 2 नवीन गोलंदाज आपण पाहतोय गोलंदाजीसाठी. दीपेश पाल. दीपेश पालचा हा पहिला बॉल. तोपर्यंत हा बॉल काय क्षेत्ररक्षण पाहायला, पहा काय पाहायला मिळालं त्या ठिकाणी. बरोबर बॉल आतमध्ये ढकलण्याचा प्रयत्न, आणि तो यशस्वी देखील राहिला या मॅच मध्ये. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं.
रन झाले धावफलकावरती आता 15 ऑन बोर्ड. मधून फिल्डर बॉल पर्यंत पोहोचतायत. एक धाव घेतली आहे. पुन्हा एकदा दुसऱ्या धावेचा प्रयत्न यशस्वी होताना पाहायला मिळते. 2 धावा कंप्लीट. 2 धावांच्या मदतीने धावसंख्या आता जाऊन पोहोचेल धावफलकावरती टीमची 17 ऑन बोर्ड. 17 धावा धावफलकावरती झाल्यात. NPL आपण पाहतोय नायगाव प्रीमियर लीग पर्व 4 या स्पर्धेचा पहिला दिवस. सामना क्रमांक 6 मैदानाच्या आतमध्ये रंगतो या पहिल्या दिवसातील. पुढचा बॉल फिरवलाय. चांगला बॉल पुन्हा एकदा पाहायला मिळतोय. अवघी एकच धाव मिळेल. या एकेरी धावेच्या मदतीने धावसंख्या आता जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचले धावफलकावरती 18 या आकड्यावर. 18 धावा धावफलकावरती झाल्यात आणि 6वी मॅच मैदानाच्या आतमध्ये रंगते. संपूर्ण स्पर्धेतील 6वा सामना आणि आजच्या दिवसातील देखील 6वा सामना मैदानाच्या आतमध्ये रंगत असताना पाहायला मिळतोय. दोन्ही संघांना मॅच जिंकायची आहे. महत्वाची लढत आहे. दोन्ही संघ प्रयत्न करतायत. शेवटचे 2 चेंडू अजूनही शिल्लक. पुन्हा एकदा फिरवलाय. वळण व्हेरिएशन या गोलंदाजाकडे आहे. मी मगाशीच उल्लेख केला होता. या जज करतोय आणि आता झेल त्याच्याकडून निसटलाय. हा महत्वाचा झेल होता. मनसूरची विकेट महत्वाची होती. IMP इम्पॉर्टंट विकेट आणि त्याचा खेळ आता समाप्त होईल आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर रन झाले धावफलकावरती आता 19 ऑन बोर्ड. चांगलं षटक हाताळलं गोलंदाज दीपेश पालने. या षटकामध्ये अवघ्या त्याने खर्च केल्या धावा. सोनू बैद आणि समोर जर आपण पाहिलं तर अभिषेक बैद आहे. 3 भावंडांची जोडी आपण पाहतोय या संपूर्ण स्पर्धेमध्ये. मग अभिषेक बैद आहे, सोनू बैद आहे. त्याचप्रमाणे आपण जर पाहिलं तर प्रिन्स बैद देखील आहेत या संपूर्ण स्पर्धेमध्ये. याची देखील चर्चा होईल या संपूर्ण स्पर्धेमध्ये. आणि आता 2 भाऊ एकमेकांच्या विरुद्ध मैदानामध्ये पाहायला मिळतील. पहिला बॉल सोनूचा सोडून दिलाय वाटतंय असं आणि लकीच मनसूरला आपण पाहतोय स्ट्रायकिंग एंडला पंचांचा निर्णय येईल. हा नो बॉल आहे. नो बॉल गोलंदाजाने हाताळलाय. गोलंदाजीसाठी आपण पाहतोय नवीन गोलंदाज सोनू बैद. समोर जर आपण पाहिलं तर मनसूर आहेत आणि आता फ्री हिट ऑन. फ्री हिटचा बॉल उलट्या बॅटने फटका खेळलाय. फिल्डर बॉल पर्यंत पोहोचलाय. बॉल त्याने पकडला जरूर पण फ्री हिट होता. चांगला प्रयत्न फिल्डरने केलाय. उलट्या बॅटने फटका खेळत होता जरूर. फिल्डर बॉल पर्यंत पोहोचले. झेल त्याने पकडलं पण तो हा झेल होऊ शकला नाहीये कारण हा फ्री हिटचा बॉल होता. धावसंख्या जर आता आपण पाहिली तर जाऊन पोहोचले धावफलकावरती 21. मॅच चांगली रंगेल. अजितची बॅटिंग पाहायला मिळेल. दुसऱ्या डावामध्ये हाच अजित ज्या खेळाडूने कित्येक वर्ष टेनिस क्रिकेट अधिराज्य गाजवले तो अजित आपण पाहतोय यष्ट्यांच्या मागे. पण जीत कोणाची होणार ते पाहावं लागेल. 2 सख्या भावंडांची जोडी एकमेकांच्या विरुद्ध मैदानामध्ये पाहायला मिळते आहे. अभिषेक एका बाजूला आपण पाहतोय आणि दुसऱ्या बाजूला सोनू. चांगला बॉल उडवला. बॉल हवेमध्ये आहे. फिल्डर पहा त्या ठिकाणी तैनात आणि मोठी विकेट आली आहे.
पहा अजित मोहिते कर्णधार बरोबर त्या ठिकाणी फिल्डर तैनात केला, त्याला ठाऊक होतं गोलंदाज त्याच ठिकाणी बॉल हाताळणार, फलंदाज त्याच ठिकाणी फटका खेळणार आणि तोच क्षेत्ररक्षक त्याने झेल पकडला आणि म्हणूनच काय अभिषेक बैद माघारी परतलेत. नितीन राजापुरे आलेत नवीन फलंदाज. चांगला खेळ या खेळाडूने देखील केला या संपूर्ण स्पर्धेमध्ये. कित्येक वर्ष कित्येक पर्व या संपूर्ण स्पर्धेमध्ये आपण पाहिलं तर या खेळाडूचा खेळ पाहायला मिळाला आणि तोच फलंदाज आता मैदानाच्या आतमध्ये आलाय. नितीन राजापुरे आज बॅटिंग करावी लागेल कारण अभिषेक बैदची विकेट पटकावली आहे गोलंदाज सोनू बैदने. चांगला बॉल आडव्या बॅटने फटका खेळलाय, गॅप शोधून काढलाय आणि गॅप मधून चौकार ठोकलाय. आल्या आल्या पहिलाच खेळत असताना पहिल्याच बॉलवर त्याच्या बॅट मधून हा चौकार. पुढचा बॉल पुन्हा एकदा आडव्या बॅटने फटका खेळण्याचा प्रयत्न आता अयशस्वी राहिलेत. बरोबर बॉल गोलंदाजाने हाताळला, बॉल पडल्यानंतर थोडासा खाली राहिला, गेलाय बॉल यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. स्कोर झालाय 25 धावा धावफलकावरती झालेत. 25 ऑन बोर्ड. प्रत्येक गोष्टीकडे लक्ष अजित मोहितेचं आणि ते ठेवणं गरजेचं आहे कारण ही मॅच महत्वाची आहे. त्याला देखील ठाऊक आहे ही मॅच जिंकायची आहे. पुढचा बॉल उडवलाय, हा पिक केलाय, उंची जास्त आहे, लांबी देखील गाठली आहे आणि बॉल फरार 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 आलाय षटकार. बॅटने नितीन राजापुरे असं वाटतंय की हा डगआउट मधूनच सेट होऊन आलाय कारण आल्या आल्या पहिल्या बॉलवर त्याने चौकार ठोकला आणि आता आणखीन एक षटकार त्याच्या बॅट मधून पाहायला मिळालाय. रन झाले धावफलकावरती आता 31. पुढचा बॉल देखील पिक केलाय, आडव्या बॅटने याही आलाय GW ठामकर मसाले षटकार. हा षटकार ठोकलाय फलंदाज नितीन राजापुरेने आणि त्याच्या बॅट मधून हा सिक्सर. रन झाले धावफलकावरती 37 बोर्ड म्हणजे 3 ओव्हरचा खेळ आता समाप्त झालाय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर रन झाले धावफलकावरती 37. 37 धावा धावफलकावरती झाल्यात. एक गडी माघारी परतलाय अभिषेक बैद आणि नितीन राजापुरेचा जर विचार केला तर या मॅच मध्ये 4 बॉल मध्ये 16 धावांवर फलंदाजी तो करतोय. पहिल्याच बॉलवर त्याच्या बॅट मधून चौकार आला, दुसरा बॉल निर्धाव, तिसरा बॉल षटकार आणि चौथा बॉल देखील आपण पाहिलं तर नितीन राजापुरे बॅटिंग करत असताना षटकार त्याने ठोकलाय. पुरंदरे बॉयज यांच्या वतीने आयोजित केलेली ही स्पर्धा विश्व विक्रमादित्य आमदार चषक 2025 चौथं पर्व नायगाव प्रीमियर लीग. सगळ्यांचं लक्ष संपूर्ण दादर नव्हे, नायगाव नव्हे, तर मुंबई नव्हे, तर संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष या स्पर्धेवर लागले आणि तीच तुमच्या आमच्या सगळ्यांची लाडकी स्पर्धा NPL 2025 सीझन 4 आता मैदानामध्ये रंगत असताना पाहायला मिळतोय. सामना एका बाजूला अजित आहेत, दुसऱ्या अभिषेक बैद आणि एका बाजूला जर आपण पाहिलं तर संघ आहे पुरंदरी संघ आणि त्यांच्या विरुद्ध आपण पाहतोय प्रिवान 11 संघ. दोन एकमेकांच्या विरुद्ध पण जिंकणार कोण त्याचं उत्तर मात्र तुम्हा आम्हा सगळ्यांनाच मिळणार आहे. ही महत्वाची लढत आहे. दोन्ही संघांना सामना जिंकायचा आहे कारण पहिली मॅच खेळत असताना दोन्ही संघ पराभूत झाले होते आणि म्हणूनच ही काय लुजर विरुद्ध लुजर. पराभूत झालेला संघ एका बाजूला आहे, दुसऱ्या बाजूला देखील तोच संघ पाहायला मिळतोय आणि त्यांच्यामध्ये चालू असलेला सामना मैदानाच्या आतमध्ये रंगतोय. षटक क्रमांक 4 हाताळण्यासाठी नवीन गोलंदाज, ज्या गोलंदाजाने दुसरं षटक अवघ्या 6 धावा त्याने खर्च केल्या होत्या त्या षटकामध्ये तोच गोलंदाज गोलंदाजीसाठी येताना पाहायला मिळेल दीपेश पाल. षटक क्रमांक 4 पहिला बॉल डावखुऱ्या हाताचा गोलंदाज लक्ष वेधून घेतोय या मॅच मध्ये. चांगली गोलंदाजी इकॉनॉमिक स्पेल आतापर्यंत राहिलाय.
दीपेश पालसाडी तोच गोलंदाज षटक क्रमांक 4 हाताळत असताना पाहायला मिळेल. स्ट्रायकिंग एंडला बॅटर आहे मनसूर आणि या मनसूरचा झेल या मॅच मध्ये सुटला होता, त्याला मिळालं होतं जीवदान. त्याच्या बॅट मधून धावा येत आहेत. समोर जर आपण पाहिलं तर नितीन राजापुरे तो वैयक्तिक येतोय 4 बॉल मध्ये 16 धावांवर. पहिला बॉल स्लोअर वन, गतीमध्ये परिवर्तन, बसला आणि बॉलला पाठवलं सीमारेषा पलीकडे. मनसूरने आलाय मिळाला ऍक्शन रिप्ले मध्ये बरोबर एका गुडघ्यावर बसून बॉलला पाठवलं कव्हर क्षेत्रामधून सीमारेषा पलीकडे. चौकार आल्या मनसूरच्या बॅट मधून. रन झाले धावफलक 41, 41 ऑन बोर्ड. 1 विकेट. टीम पुरंदर संघ चांगल्या फॉर्म मध्ये आहे. दोन्ही फलंदाज मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करत असताना पाहायला मिळतात. वैयक्तिक 19 धावांवर बॅटिंग करतोय मनसूर. स्लोअर वन हा बॉल पुन्हा एकदा ओळखलाय बॉलला आणि हा क्या बात आहे. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. बॉल अडवलाय त्या ठिकाणी. 3 धावा अडवल्यात आपल्या संघासाठी. ते करणं गरजेचं आहे या मॅच मध्ये. रन झाले धावफलकावरती आता मात्र 42, 42 ऑन बोर्ड. 42 धावा धावफलकावरती झाल्यात. क्रिकेटचा महासंग्राम आपण पाहतोय. ही महत्वाची लढत. 42 चौथ्या षटकाचा खेळ मार्गस्थ आहे. दीपेश पाल गोलंदाजीसाठी डावपुऱ्या हाताचा हा गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी करत असताना पाहायला मिळतोय. सातत्याने व्यूहरचना आखली जाते या फलंदाजाच्या विरुद्ध. अजित मोहितेच्या माध्यमातून स्लोअर वन बॉल पिक केलाय. फिल्डर आहे तैनात. झेल पकडलाय. आत्ता विकेट आली आहे. नितीन राजापुरे आउट. सावंत त्या ठिकाणी होते आणि त्यांनी झेल टिपलाय आणि म्हणूनच की आता नितीन राजापुरे माघारी परतलेत. सिद्धेश पडवळ नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. बॅटिंगसाठी येत असताना पुरंदर संघ या संघाकडून आपण पाहतोय सिद्धेश पडवळ यांना बॅटिंग करावी लागेल या मॅच मध्ये. कारण समोर जर आपण पाहिलं तर एक मोठा ताकदवार संघ आपल्या समोर गोलंदाजी करतोय. त्याच्या विरुद्ध बॅटिंग या मॅच मध्ये करावी लागेल सिद्धेश पडवळ यांना. त्याच्या समोर आपण पाहतोय नॉन स्ट्रायकिंग एंडला उभा आहे मनसूर. एकदा बॉल फॉलोथ्रू मध्ये अडवतील गोलंदाज. रन मात्र मिळणार नाहीये. डॉट बॉल पाहायला मिळतोय. सिद्धेश पडवळ बॅटिंग साठी येताना पाहायला मिळत आहेत. पहिल्या बॉलवर चौकार. दुसरा बॉल डॉट. तो यावेळेला चांगला बॉल फिरवलाय. टर्न दिले, वळण दिले आणि आणखीन एक चेंडू आता निर्धाव येताना पाहायला मिळतोय. डॉट बॉल. एकदा स्लोअर वन पाहायला. आत्ता बॉल उडवलाय हवेमध्ये. फिल्डर आहे. पुन्हा एकदा कोणत्याही प्रकारची चूक करत नाहीये आणि आणखीन एक फलंदाज माघारी. म्हणजेच षटक क्रमांक जर आता आपण पाहिलं तर 4चा खेळ देखील समाप्त झालाय आणि 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर रन झाले धावफलकावरती 42, 42. 42 धावा धावफलकावरती झालेत. सोनू बैद त्या ठिकाणी होते आणि त्यांनी झेल पकडलाय. नवीन फलंदाज आपण पाहतोय बॅटिंगसाठी येत असताना. अक्षत महाडेश्वर बॅटिंगसाठी येताना पाहायला मिळतील.
जयेश घरत षटक क्रमांक 5. ज्या खेळाडूने पहिलं षटक हाताळलं होतं, चांगलं षटक म्हणावं लागेल, कारण उद्या त्या षटकामध्ये 13 धावा त्याने खर्च केल्या होत्या. थोडीशी महागडे ठरले होते जयेश, पण त्यानंतर मात्र चांगलं कमबॅक जयेश घरतने केले. आता मात्र हे 5वं षटक आपण पाहतोय. जयेश गोलंदाजीसाठी येताना पाहायला मिळते. जयेश घरत षटक क्रमांक 5. 4 षटकांच्या समाप्तीनंतर रन झाले धावफलकावरती 42. अजूनही शेवटचे 12 चेंडू शिल्लक आहेत. समोर जर आपण पाहिलं तर मनसूर कुरेशी नावाचं वादळ मैदानाच्या आतमध्ये आलंय. पहिला बॉल सोडून दिलाय, पहिला बॉल सोडून दिलेला. आता हा डॉट बॉल पंच घोषित करतायत. निर्धाव चेंडू डॉट बॉल आलाय. चांगला बॉल गोलंदाजाने हाताळलाय आणि आता मात्र रिव्ह्यू घेतला जातोय. पडताळणी केली जाईल. वाईटला चॅलेंज केलं जात आहे. पंचांचा निर्णय होता हा डॉट बॉल. फलंदाजी करत असलेल्या संघाने मात्र रिव्ह्यू घेतलाय. वाईटची पडताळणी आता केली जाईल. ऑनफिल्ड अंपायर दिलाय तो योग्य असेल आणि फलंदाजी करत असलेल्या संघाने मात्र आता रिव्ह्यू गमावलाय. डॉट बॉल राहील. चांगला बॉल गोलंदाजाने हाताळला. जयेश घरत यांना आपण पाहतोय षटक क्रमांक 5 हाताळत असताना हा पहिला बॉल आता मात्र निर्जाव येताना पाहायला मिळालाय. रन झाले धावफलकावरती 42. चांगली मॅच मैदानाच्या आतमध्ये रंगते. चांगलं कमबॅक करत असताना पाहायला मिळते. प्रिवान 11 हा संघ. खरं धावा आल्या होत्या. पहिल्या षटकांमध्ये धावा जमवल्या होत्या संघाने. ओहो, काय बॉल हाताळला या गोलंदाजाने. फलंदाजाला कळाला देखील नव्हता हा बॉल. आणि आणखी ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहतोय. आडव्या बॅटने फटका खेळायचा होता, त्याचा फटका फसलाय. डॉट बॉल आलाय. 2 चेंडूंचा खेळ आतापर्यंत समाप्त झाले. दोन्ही चेंडू तीर्थ फटका खेळलाय. ट्रॅकिंग द्या. फिल्डर आहे. त्याच्या डोक्यावरून बॉल जात असताना मात्र त्याने चांगलं क्षेत्ररक्षण केलंय. त्या ठिकाणी बॉल अडवलाय. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. बाउंड्री लाईन वर हे फिल्डर आहेत आणि आता मात्र धावसंख्या जाऊन पोहोचले धावफलकावरती 43. गरज आहे संघाला. संघासाठी धावतायत, पळतायत, प्रयत्न संघर्ष करतायत आणि संघर्ष करणं अटळ आहे या मॅच मध्ये, कारण दोन्ही संघांना सामना जिंकायचा या संपूर्ण स्पर्धेमध्ये आपलं आव्हान कायम ठेवायचं असेल तर. स्लोअर वन आणि आता हा उडवलाय बॉल. फिल्डर हो हो हो, क्या बात आहे. बाउंड्री लाईन वर आणखी वाईड इज लॉंग ऑफ मध्ये हा सुरेख असा झेल पाहायला मिळाला आणि म्हणूनच काय विकेट आली आहे. फलंदाज अक्षत महाडेश्वर माघारी परतताना पाहायला मिळत आहेत आणि आता मॅच ऑन झाली आहे. मॅच मध्ये कमबॅक केलंय टीम प्रिवान 11ने, कारण पहिल्या 3 षटकांचा जर विचार केला पुरंदर संघाचं वर्चस्व राहिलं होतं या संपूर्ण मॅच मध्ये. तदनंतर मात्र अजित मोहितेची ही कर्णधाराची भूमिका आणि तदनंतर मात्र केलेलं कमबॅक पुन्हा एकदा पाहायला मिळते. पुन्हा एकदा मॅच मध्ये आले टीम प्रिवान 11. किरण सोलंकी म्हणजे पोलार्ड मैदानाच्या आतमध्ये आलाय बॅटिंग साठी. एक ताकदवार फलंदाज, ताकद आहे या खेळाडूकडे आणि तोच मैदानाच्या आतमध्ये किरण सोलंकी पोलार्ड. ओहो, यावेळेला चांगला बॉल समोर फटका खेळलाय आणि आणखीन एक धाव मात्र पूर्ण केली आहे. एकच धाव मात्र मिळेल. म्हणजेच धावसंख्या जर आता आपण पाहिली तर जाऊन पोहोचले धाव फलकावरती 44. पुन्हा एकदा आडव्या बॅटने फटका खेळण्याचा प्रयत्न. आता फटका फसलाय. फिल्डर पोहोचलाय बॉल पर्यंत अलॉंग विथ द कार्पेट. एकच धाव मिळेल. धावसंख्या इकडे पुढे सरकेल. जाऊन पोहोचेल धाव फलकावरती आता मात्र 45. काय षटक हाताळले पहा. जयेश घरत गोलंदाजीसाठी आले आणि मंत्रमुग्ध
मिळाली एकाच षटकामध्ये. आपण पाहिलं तर या षटकामध्ये धावा आल्या अवघ्या 3 आणि एक महत्वपूर्ण विकेट देखील आली आहे. गोलंदाजी केली आहे जयेश घरत, यालाच म्हणतात कमबॅक. पहिल्या षटकामध्ये 13 धावा त्याने खर्च केल्या होत्या, 5व्या षटकामध्ये अवघ्या 3 धावा त्याने खर्च केल्या आणि एक विकेट देखील आपल्या संघाला मिळवून दिली आहे. आता शेवटचे 6 बॉल शिल्लक आहेत आणि हे 6 चेंडू हाताळण्यासाठी नवीन गोलंदाजाला आमंत्रित केलं जाईल. 45 धावा धावफलकावरती झाल्यात, 45. यश कांबळे गोलंदाजीसाठी येताना पाहायला मिळतील. शेवटचे 6 चेंडू शिल्लक आहेत. 6 चेंडूंमध्ये आणखीन किती धावा येतील? पण आपण पाहिलं तर मनसूर अजूनही मैदानाच्या आतमध्ये आहे. याच मनसूरला याच मॅच मध्ये जीवदान मिळालं होतं आणि त्या मिळालेल्या जीवदानाचं आता मात्र सोनं करत असताना पाहायला मिळतोय हा मनसूर. समोर जर आपण पाहिलं तर गोलंदाजीसाठी नवीन गोलंदाज यश कांबळे आणि नॉन स्ट्रायकिंग बॅटर आहे किरण सोलंकी. म्हणजेच कोलाड मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी नॉन स्ट्रायकिंग एंडला. पहिला बॉल, शेवटचं षटक, पहिल्या डावातील शेवटचे 6 चेंडू शिल्लक आहेत. पहिला बॉल, ट्रॅकिंग ड्राईव्ह पाहायला मिळालाय. बॉलला पाठवले सीमारेषा पलीकडे, आलाय मनसूर कुरेशीच्या बॅट मधून. खेळलाय बरोबर, बॉल ओळखला बरोबर, ट्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह पाहायला मिळाला आणि चौकार मनसूर मधून. रन झाले धावफलकावरती 49. वैयक्तिक 26 धावांवर बॅटिंग करतोय मनसूर कुरेशी. हो, चांगला बॉल आहे, बरोबर बॉल हाताळला होता गोलंदाजाने. धाव घेण्याचा प्रयत्न केलाय, धाव घेतलीये 1. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का? नाही मिळणार धाव. अजित मोहिते त्या ठिकाणी तैनात होते. बॅटची आतली कडा घेऊन बॉल निघून जात होता लॉंग स्टॉप रिजन मधून सीमारेषेच्या पलीकडे, पण क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात होते. त्यांनी बॉल अडवला. 1 धाव घेतली जरूर आणि आता 50 धावा धावफलकावरती झाल्यात. पुढचा बॉल बरोबर हाताळल्या गोलंदाजाने. आणखीन 1 धाव पूर्ण केली जाईल आणि आता एकाच धावीवर समाधान मानावं लागेल. धाव संख्या आता 1 ने पुढे सरकेल, जाऊन पोहोचेल धावफलकावरती 51. मॅचचं समीकरण बदलतंय. शेवटचे 3 चेंडू शिल्लक आहेत. पहिल्या बॉलवर चौकार, दुसऱ्या बॉलवरती 1 धाव, तिसऱ्या बॉलवरती देखील एकच धाव आली आहे. अजूनही शेवटचे 3 चेंडू शिल्लक आहेत या धावातील. चांगली मॅच मैदानाच्या आतमध्ये रंगते. वर्चस्व राहिलं होतं पहिल्या 3 षटकांमध्ये. फलंदाजी करत असेल केलंय संघाने, तो म्हणजे संघ प्रिवान 11. पुढचा बॉल सोडून दिलाय आणि हा सोडून दिलेला बॉल मात्र पंच नो बॉल घोषित करताना पाहायला मिळत आहेत आणि या नो बॉलच्या मदतीने आणखीन 1 धाव टीमच्या खात्यामध्ये ऍड होईल. धाव संख्या आता जाऊन पोहोचेल धावफलकावरती 52 या आकड्यावर. 52 धावा धावफलकावरती झालेल्या आहेत. ट्रॅकिंग आपण पाहतोय मनसूर कुरेशी नावाचं वादळ मैदानाच्या आतमध्ये एकटा लढलाय आपल्या संघासाठी. आता फ्री हिट ऑन. फ्री हिटच्या बॉलवर आता किती धावा येणार तो प्रश्न मात्र सगळ्यांनाच पडला असणार आहे. 52 धावा धावफलकावरती झाल्या. 52. फ्री हिटचा बॉल लांब 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 मनसूर कुरेशीच्या बॅट मधून. एलपीएल षटकार बरोबर बसला, बरोबर बॉलला ओळखला. लो फुलटॉस बॉल, त्याच्यावरती आक्रमण. षटकार मनसूरच्या बॅट मधून 6 धावा आणि या धाव संख्या जर आता आपण पाहिली तर जाऊन पोहोचले धावफलकावरती 58 या आकड्यावर. षटकार आलाय मनसूरच्या बॅट मधून. रन झाले धावफलकावरती आता 58. गरजेचा षटकार आणि तोच षटकार आता मनसूर यांनी टोकला या मॅच मध्ये. गरज होती षटकाराची, तो षटकार आलाय मनसूर कुरेशी यांच्या बॅट मधून. आतापर्यंत जर आपण पाहिलं तर तब्बल 5 चौकार आणि षटकार आतापर्यंत टोकलेत या मॅच मध्ये. नाव आहे मनसूर कुरेशी.
पुढचा बॉल ऑन साइडला फटका खेळण्याचा प्रयत्न, बॉलर बॉल पर्यंत पोहोचते, एक धाव घेतली, दुसऱ्या धावेचा प्रयत्न, थोडेसे पंपट झाले आहेत आणि दुसरी धाव देखील बघता बघता पूर्ण केली आहे आणि या 2 धावांच्या मदतीने धावसंख्या आता जाऊन पोहोचेल धाव फलकावरती 60 या आकड्यावर. 60 ऑन बोर्ड, 60 धावा धाव फलकावरती झाल्या आहेत. महत्वाची लढत आणि अशा चुका महागात पडू शकतात या मॅच मध्ये. शेवटचा चेंडू शिल्लक आहे. 1 to 2, प्रत्येक धाव महत्वाची आहे. शेवटचा बॉल शिल्लक. 1 to go. लास्ट बॉल, पहिल्या डावातील शेवटचा चेंडू शिल्लक. स्ट्रायकिंग एंडला मंसूर कुरेशी. हा शेवटचा बॉल, पुन्हा एकदा ड्राईव्ह केला ऑन साइडला, फिल्डर आहे डिचकर लेग मध्ये. एक धाव घेते, दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का पाहायचं आणि दुसरी धाव घेत असताना मात्र आता विकेट येईल. म्हणजेच पहिला डाव समाप्त झालाय आणि पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर रन झाले धाव फलकावरती. 36 चेंडूच्या समाप्तीनंतर 61 म्हणजे जिंकण्यासाठी 36 बॉल 62 धावांची गरज आहे. आता दुसऱ्या डावाच्या खेळाला सुरुवात होईल. मी विनंती करेन गोपी जाधव सर, आपण मायक्रोफोनचा ताबा घ्या. यामध्ये एक चांगले लक्ष प्रस्थापित केलेलं आहे आणि आता दुसऱ्या डावाला सुरुवात होईल. दोन्ही फलंदाज मैदानाच्या दिशेने मार्गक्रमण करत असताना 61 धावा आहे. 62 धावांचं लक्ष
दुसऱ्या बाजूला महत्वाची लढत त्या सामन्यानंतर आजच्या दिवसातील शेवटची लढत उद्या असतील अंतिम दिवस यासाठी केला होता 18 की शेवटचा दिवस गोड त्या नायगाव प्रीमियर लीगचा अंतिम दिवस गोड ठरेल. चला पंचांना विनंती आता सामन्याला आपण दुसऱ्या डावमध्ये सुरुवात करूया. रोलिंग स्पोर्ट्सच्या माध्यमातून ही संपूर्ण स्पर्धा थेट प्रक्षेपित केली जाते. खूप चांगले कॅमेरा बघ विपुलजी पांडुलकर आणि त्यांची संपूर्ण टीम. स्ट्राईक इनला अजित, नॉन स्ट्राईक इनला सोनूबाई. पहिल्या षटकाची जबाबदारी पॉवर प्ले मध्ये अभिषेक एका बाजूला सोनू, दुसऱ्या बाजूला अभिषेक. दोन्ही बंधू एकमेकांच्या विरोधामध्ये खेळतील. नुकतेच आपण पाहिलं होतं आरसीबी विरुद्ध मुंबई इंडियन्सचा सामना ज्यावेळेला रंगला. एका बाजूला कृणाल पांड्या, दुसऱ्या बाजूला हार्दिक पांड्या. सोनू बैद विरुद्ध अभिषेक बैद असा सामना. चांगली रायवलरी. स्ट्राईक इनला आहे अजित. पहिला बॉल फेस करण्यासाठी सज्ज. दोन खेळाडू 30 सर्कलच्या बाहेर. पॉवर प्लेचा खेळ सुरू होतोय. पहिला चेंडू गोलंदाजी ट्रॅकवरून. पहिलाच बॉल वरती छोटा हल्ला केलाय अजितच्या बॅटमधून. षटकार. पहिल्याच बॉलवर 7 धावांचा बोनस मिळेल. स्लिपिंग केलंय बहुधा गोलंदाज अभिषेक बैद्य. त्याचा खरपूस समाचार मागच्या मॅच मध्ये दुर्दैवीरित्या बाद झालं होतं हे तिथे सांगितलं अजित मोहितेने. आज मला ती चांगली बॅटिंग करायची आहे. थँक्यू. बोनस मिळाला. माफ करा. धावसंख्या 5. दुसरा बॉल राऊंड विकेट. एक चांगला अँगल बनवलाय. बाहेर जाऊन खेळण्याचा प्रयत्न. अजित थोडासा बाहेर नाही पाहिल्यानंतर फॉलो केलंय. अभिषेक बैदनी दुसरा बॉल निर्धाव टाकलाय अजितच्या विरोधामध्ये. 62 धावांचं लक्ष आहे हा सामना जिंकण्यासाठी. दोन्ही संघांना हा सामना महत्वाचा. गोलंदाजी करणाऱ्या टीमने याआधी एक सामना गमावला आणि त्यामुळे हा विजय भरपूर महत्वाचा असतील. गोलंदाज तयार. सायकलला आहे अजित. धावसंख्या 5. कमी गतीने टाकलाय. स्वीप केलाय बॉल. स्क्वेअर मध्ये फिल्डर आहे तिथे मेल फक्त एकेरीच्या मदतीने धावा झालेल्या आहेत आता 6. रिक्वायर्ड 100 असतील. 100 वर देखील नजर ठेवावी लागेल. सोनू बैद आता सोनू आलाय स्ट्राईक इनला. बाजूला अभिषेक, दुसऱ्या बाजूला सोनू. बैद वर्सेस बैद. दोन्ही बंधू एकमेकांच्या विरोधामध्ये. कोणता कोणावर भारी पडेल. धावसंख्या स्कोर कार्डवर आहे सध्या 6. पहिला चेंडू इथे फेस करण्यासाठी सोनू तयार. समोर आहे अभिषेक. अभिषेकचा हा बॉल चांगल्या टप्प्यावर होता. दिशा दिली बॉलला. एकदा विजय मिळते. स्वीपर कव्हरच्या दिशेने बॉल ट्रॅव्हल झाला. तिथे क्षेत्ररक्षक कव्हर्स मधून बॉलचा क्षेत्ररक्षक पोहोचला आणि चांगल्या पद्धतीने बॉल थांबवला. तो मध्ये एकेरी धाव पूर्ण केली. सिंगल घेत असताना स्वतःचं खातं उघडलं. बरोबरच सिंगलच्या मदतीने धावसंख्या स्कोर कार्डवर झालेली आहे आता 7. 7 फौंडन अजित. भरपूर नजर असतील या खेळाडूवर. मलाही आणखी खेळाडू भारतभर आणि भारताच्या बाहेर जाऊन ज्यांनी क्रिकेट ड्राईव्ह केलाय. मिड ऑन द फिल्डर. तिथे थोडासा क्षेत्ररक्षक फंबल करतो आणि आता इथे 2 धावा पूर्ण केल्या. बरोबरच पंचांचा इशारा येतोय. नो बॉल. गलती से मिस्टेक. लाल बत्ती आता पेटली असंच पाहायला मिळते. नो बॉलचं सिग्नल. पुढचा बॉल. उघडा डोळे बघा नीट. पुढचा बॉल असेल आता फ्री हिट. या फ्री हिटच्या बॉलवर बॅटिंग नीट करायची आहे. 2 धावा इथे मिळाल्या. 3 मिळतील. 3च्या मदतीने धावसंख्या स्कोर कार्डवर 10 आणि आता फ्री हिटचा बॉल. अजित स्ट्राईक एंडला.
गोलंदाज अभिषेकने थोडीशी चूक केली म्हणून त्याचं प्रायश्चित्त किती मोठं भोगावं लागेल, कारण P1चं षटक आहे. मिलिटरी पॉवर प्ले मध्ये दोनच खेळाडू 30 सर्कलच्या बाहेर आहेत पहिल्या ओव्हरमध्ये. त्याचा पूर्णपणे लाभ घ्यायचा आहे. इनसाइड आउट, कव्हर एक्स्ट्रा कव्हर मधून काढलाय. देव पुरंदरे टॅग लाईन खाली ही संपूर्ण स्पर्धा पाहायला मिळते. कस्टमाइज टॉस कॉइन आपण पाहिला एका बाजूला, MPL 2025 दुसऱ्या बाजूला. तो कस्टमाइज कॉइन आपण पाहिलं टॉस साठी वापरला गेला. संख्या या चौकाराने 14 वर पोहोचले. पहिलं षटक थोडासा संघर्ष करतोय अभिषेक भाई. रीचच्या बॉलवर चौकाराला दबाव त्याच्यावर देखील असेल. अधिक चांगली बॅटिंग करतोय. शेवटचा बॉल आता या ओव्हर मध्ये संख्या आहे स्कोर कार्डवर 14. ओटी विकेट, 2 बॉल शिल्लक आहेत. 2 बॉल शिल्लक आहेत. संख्या स्कोर कार्डवर 14. ओहो, यावेळेला पहा लवकर कमी झाला. ती थोडीशी कमी केली. लवकर कमी झाला अजित मोहिते. पुन्हा क्रॉस बॅटने खेळायचा होता, परंतु यावेळेला कोणतंही कनेक्शन नाहीये. बॅट काढून चेंडू निघून गेला सरळ यष्टिरक्षकाच्या हातामध्ये. डॉट बॉल. या चेंडूची गरज असेल अभिषेकला. त्याचं मनोबल वाढवलं जाईल. जेवढी डॉट बॉल येते तेवढं मनोबल वाढेल. एक चेंडू त्यांनी इथे निर्धाव टाकले. धावसंख्या 14 वर स्थिर आहे. शेवटचा बॉल या ओव्हर मध्ये इथे 62 धावांचं लक्ष ठेवलेलं आहे. तो पुन्हा एकदा चांगला कठर टाकलाय. हाताने घेण्याचा प्रयत्न सिंगल साठी जिंकला जायचं होतं. अखेर हा लेग कटर चांगला वळण घेणारा बॉल फिंगर रोल केले होते. शेवटच्या बॉलवर एकदा मिळते. बरोबर स्कोरची समाप्ती. पहिल्या षटकाचा गेम संपलाय. 62 धावसंख्येचा पाठलाग करत असताना धावा झालेल्या आहेत स्कोर कार्डवर 15 धावा, 15 पॉइंट. सुरुवात चांगली. 5 षटकाचा गेम शिल्लक आहेत. 15 आल्यात. 30 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक. थोडं स्पीडअप करायचं. त्यानंतर अजून एक सामना आपल्याला आजच्या दिवसामध्ये पूर्ण करायचा आहे. 62 धावा, 62चं टार्गेट आहे. सध्या 15 आल्यात पहिल्या ओव्हरमध्ये. आता P2चं षटक दिले 3 पेट्रोलिंग करताना पाहायला मिळतील. दुसऱ्या षटकाची जबाबदारी नीतीश सुरभे. दुसऱ्या षटकाची जबाबदारी फार एंड कडून. 30 चेंडूंचा की अजूनही शिल्लक. 62चं टार्गेट. धावसंख्या सध्या 15. बॉल मध्ये 47 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी. नीतीश सुरभे दुसऱ्या षटकासाठी बॉलिंग ट्रॅकवर दाखल झाला. फ्रंट लाईन सीमर. पॉवर प्लेचं दुसरं आणि अंतिम षटक असेल तिथे 3 खेळाडू 38 सर्कलच्या बाहेर. फिल्डिंग मध्ये थोडासा बदल. पॉइंट मध्ये कोणी क्षेत्ररक्षक नाहीये. एक क्षेत्ररक्षक मिड ऑफ देखील लावला गेलाय. एक्स्ट्रा कव्हर मध्ये खेळाडू. त्यानंतर मिड ऑफ कव्हर मध्ये एक क्षेत्ररक्षक पाहायला मिळतोय. मिड विकेट स्पेन लीग फाईन लीग लावला गेलाय. बरोबरच पहा फ्लाय स्लिप बरोबरच आपण पाहतोय. थर्ड मॅन थोडासा बाहेर ठेवला गेलाय. स्वीपर कव्हर मध्ये खेळाडू. पहिलाच बॉल फुल टॉस आणि फुल टॉस वर फुल टोल वसूल केलाय. विदाउट तिकीट हवाई यात्रा. बॉल सीमारी विनंती एकदा शहानिशा करून निर्णय द्या.
वन टू का फौज बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे बॅक टू बॅक दुसरा चौकार. अजित मोहितेच्या बॅट मधून आजचा धावांचा पाऊस पडायला लागलाय. मैदानाची कणांकडा माहिती याच मैदानावरून क्रिकेटची सुरुवात अनेक मैदाने इथून सुरुवात करत असताना गाजवली. भारतभर आणि भारताच्या बाहेर अनेक स्पर्धा खेळल्या. आता लगातारचे 2 चौकार येत असताना धावसंख्या स्कोर कार्डवर आहे. 20 धावा त्यांनी वैयक्तिक काढल्या, त्यामध्ये 4 चौकार, धावसंख्या 23 आणि त्यातल्या जवळपास 21 धावा आतापर्यंत त्याच्या बॅट मधून आल्या. अभिनव उलट दिशेने खेळ आहे. गली रिचन मधून बॉल पुन्हा मागेचा एक थर्ड बॉल पोहोचलाय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, यावेळेला देखील 2 धावा, चांगलं रनिंग बिटवीन विकेट. दुहेरीच्या मदतीने धावफलक पुढे जाईल. टीमची टोटल स्कोर कार्डवर 25 62 धावांचं टार्गेट या सामन्यामध्ये सेट केलंय. 62 धावांचा पाठलाग करत असताना आता 37 धावांची गरज आहे. धावसंख्या झालेली आहे 25. लवकर सामना संपवायचा. अजित मोहितीला ज्या वेगाने तो खेळतोय, या स्पेशाने त्याच्याकडून बॅटिंग केली जाते, पण गोलंदाजांना विकेट गरजेची. हलक्यात आणि प्लेस केलाय बॉल कव्हर्स मध्ये. 4 पॉइंटच्या दिशेने बॉल जाईल तिथे सिंगल मध्ये. सेन्सिबल क्रिकेट अनेक स्पर्धा गाजवल्या. आजही मला आठवतंय रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफीचा तो सामना रेस्ट ऑफ रायगड वर्सेस रेस्ट ऑफ महाराष्ट्राचा सामना रंगला होता. तिथे अजित मोहितेने चांगली बॅटिंग केली होती. अनेक अशा आठवणी आहेत अजित मोहितेच्या. त्या सामन्यांमध्ये त्याने नेहमीच चांगली बॅटिंग केली. फिनिशिंग षटकार आजही डोळ्यासमोर येतो आणि आता सध्या आपल्या टीमसाठी तो चांगली बॅटिंग करतोय. धावसंख्या स्कोर कार्डवर आहे 26. दुसऱ्या बाजूने सोनू आतामध्ये एकच चेंडू त्याने फेस केलाय. एकेरी धावेवर खेळतोय. दुसऱ्या षटकामध्ये त्याला संधी मिळाली. केलाय बॉल पॉइंटला बीट करेल. पॉइंटला बॉल जाईल तिथे रणनीती. 2 बॅकअप आहे. बॅकअप असणं गरजेचं आहे. बॅकअप नसेल तर पॅकअप करावं लागतं. ते चांगला बॅकअप. 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत. दुहेरीच्या मदतीने धावफलक 28. एकही विकेट गमावलेली नाहीये. दोन्ही फलंदाज एक दुसऱ्याला चांगली साथ देत असताना धावसंख्या पुढे नेत आहे. धावफलक पुढे नेण्याचा यशस्वी प्रयत्न आतापर्यंत. अंडरस्टँडिंग क्रिकेट खेळत आहेत. सोनूला बॅट मधून धावा येत आहे, त्यामुळे मला थोडं शांत खेळणं गरजेचं आहे. गोलंदाज या थांबलाय अडखळतोय. स्टेट बॉलचं सिग्नल. गोलंदाजावर देखील थोडासा दबाव असेल, कारण हा सामना भरपूर महत्वाचा दोन्ही टीमच्या दृष्टिकोनातून जर आपण पाहिलं तर हा सामना महत्वाचा आहे. 27 धावा 62 लक्ष. यानंतर अजून एक सामना होईल. या सामन्यामध्ये देखील धावफलक पोहोचलाय. 62चं लक्ष आहे या सामन्यामध्ये जिंकण्यासाठी. गोलंदाज थोडासा संघर्ष करतोय. दुसरं षटक मिलिटरी पॉवर प्लेचं जिथे 3 खेळाडू 38 सर्कलच्या बाहेर 30 यार्ड वर्तुळाच्या बाहेर फिल्डिंग करत असताना गोलंदाज तयार. स्ट्राईक इनला. गोलंदाज सज्ज आहे. सोनूसाठी समोर. पुन्हा कटरचा वापर करण्याचा प्रयत्न. वाईट बॉलचा सिग्नल. पुन्हा बाहेर गेलाय बॉल. यावेळेला देखील पंचांनी दंडित केलं. व्हाईट बॉलचं सिग्नल अजून एक चा टीमच्या हातामध्ये जमा होते. एकच्या मदतीने धावसंख्या 30 वर पोहोचली. 30 धावा. आणि आयोजकांकडून महत्वाची सूचना आलेली आहे. उद्या सकाळी थेट 7:30 पहिला बॉल पडेल. याची दखल घ्या. लेग स्टंपला फुंकर मारली. लॉंग स्टॉपला बॉल जाईल. विकेट किपरला बीट केलाय. अंदाज चुकलाय आणि बॉल पोहोचलाय लॉंग स्टॉप बाउंड्री लाईनच्या बाहेर. इथे आता अतिरिक्त धावा मिळतात. हे संपाय सिग्नल. 22चं सिग्नल आलाय. 5 धावा इथे मिळतील. 5च्या मदतीने धावसंख्या 35 वर पोहोचली. उद्या सकाळी अंतिम दिवसामध्ये थेट 7:30 पहिला बॉल पडेल. आणि 7 वाजता तुम्हाला रिपोर्टिंग करायचं. याची दखल घ्या. आणि जो संघ नसेल डायरेक्ट पेनल्टी लागेल. सचिनजींकडून ही सूचना आलेली आहे. अजून एक वेळेला चांगला फटका स्क्वेअर लेगला.
बॅकवर्ड स्पेलिंग मध्ये बॉल जाईल सीमारेषेच्या बाहेर. खणखणी दणदणी चौकार. कलात्मकता दाखवली. दोन्ही फलंदाज सेट झाले. आक्रमण अटॅक इज द बेस्ट फॉर्म ऑफ डिफेन्स. आक्रमण हा सर्वोत्तम बचाव. धावसंख्या स्कोर कार्डवर आहे 39 धावा. 2 षटकांचा खेळ संपलाय. 24 चेंडू अजूनही शिल्लक. आता 24 बॉल मध्ये जिंकण्यासाठी धावा बनवायच्या असतील. हॅलो, उद्या सकाळी जो आपण ग्रुप 2 चा जो लॉट्स दिलाय त्यानुसारच ग्रुप बी पासून मॅचला सुरुवात होईल आणि ह्यात जिंकणारा संघ आणि ओव्हिल आपलं श्रीशा 11 यांचा तिसरा सामना असेल, याची नोंद घ्यायची आहे. तिसरा सामना यांचा असेल. सकाळी पहिले 2 सामने होतील. 7:30 वाजता सामन्याला सुरुवात होईल. ग्रुप बी विनर मॅच नंबर 1, ग्रुप बी विनर मॅच नंबर 2, ग्रुप बी लुझर मॅच नंबर 1, ग्रुप बी लुझर मॅच नंबर 2 आणि त्यानंतर आता चालू असलेल्या सामन्यातील विजयी संघ विरुद्ध श्रीशा स्ट्रायकर यांचा सामना होईल. याची सर्वांनी नोंद घ्यायची. थँक यू. नाउ बॅक टू क्रिकेट. विक्रम कांबळे, स्पंदन किंग आणि जिजा विजेटी आहे. पहिली मॅच आहे ना, जिंकले ना तुम्ही. पहिली मॅच आहे. 7:30 वाजता होईल. ठीक 7:30 वाजता तुमची मॅच चालू होईल आणि त्याच्यानंतर आणि अंतरा काव्य आणि HB स्पोर्ट्स 8:30 वाजता मॅच चालू होईल. त्यानंतर श्रीशा 11 विरुद्ध या दोन संघातील जो संघ विजयी असेल त्यांचा सामना असेल. थँक यू. नाउ बॅक टू क्रिकेट. धावसंख्या स्कोर कार्डवर 40 आणि 62 धावा बनवायच्या आहेत. उद्याच्या सूचना आपल्यापर्यंत पोहोचल्यात. उद्या थेट 7 वाजून सकाळी 30 मिनिटांनी पहिला चेंडू इथे टाकला जाईल. त्यामुळे 7 वाजता रिपोर्टिंग करायचंय. सकाळी 7 वाजता तुम्हाला इथे हजर राहायचं. रिपोर्टिंग करून घ्या. उद्या लवकर येऊ. वेळेत सामने पूर्ण करायचे अंतिम दिवसामध्ये. बॅक टू क्रिकेट. गोलंदाज तयार. सोनूसाठी अगदी चांगल्या टप्प्यावरचा बॉल. शरीराचा भेद घेतलाय. लगेचच बॉल उतरपणी बॉल अडवला. दुसऱ्या बाजूने यष्टीवर फेकण्याचा प्रयत्न. चेंडू आहे निर्धाव. या षटकामध्ये आपण पाहतोय चांगलं कमबॅक. पहिल्या ओव्हरमध्ये थोडासा संघर्ष केला. या ओव्हरमध्ये 2 चेंडू निर्धाव लागले. एक सिंगल समीकरण आहे. आता या सामन्याचं चेंडू शिल्लक आहे तुमच्याकडे. इथून पुढे 21 बॉल मध्ये आता 22 धावा. मॅच ऑन आहे. भरपूर डॉट बॉल टाकायचे असतील. विकेट 1-2 विकेटने काहीच होणार नाही. गुच्छामध्ये विकेट घ्याव्या लागतील. या विला उडवलाय बॉल स्क्वेअर लेग मधून. स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे. मनगटातली ताकद. काही उल्लेख केला होता की ज्यांच्या आत्मविश्वासाची ढाल मजबूत असते त्यांना विरोधकांच्या उलाढालीची काहीच तमा राहत नाही. ते देखील आत्मविश्वास सोनूबाईंचा पाहायला मिळाला. आणि त्यानंतर त्याने आक्रमण केलं. षटकार ठोकलाय. 20 चेंडूमध्ये 16. गती कमी केली. रोल नवी ते मेहती एकेरीच्या मदतीने धाव पुढे जाईल. टीमची टोटल आता स्कोर कार्डवर 47 धावा. 62 धावांचं लक्ष इथून बनवायचे. आता 15 धावा. भरपूर चेंडू शिल्लक आहेत. परंतु क्रिकेटमध्ये कधीही काय घडू शकतं. ग्लोरियस गेम ऑफ अनसर्टिनिटी. स्पीडअप करा. अजून एक सामना घ्यानंतर आपल्याला पूर्ण करायचा आहे. इथून जेवढा लवकर सामना संपेल तेवढा पुढचा सामना वेळेत पूर्ण होईल. अजिसारी हा बॉल स्लाइस केलाय. आजच्या दिवसातील शेवटचा सामना आहे हा. त्यानंतरचा सामना होणार नाही. तुम्ही आजच्या दिवसातील शेवटचा सामना. 11 धावांची गरज.
तरी अख्खा गाडी नाही भेटणार तुला जा सामन्यामध्ये शिरकाव झालाय. गाडी नाही भेटणार तुला पुरंदरी बॉयज नेहमी चांगलं आयोजन करतात. द्यायचं तर सर्वोत्तम द्यायचं, करायचं तर सर्वोत्तम करायचं, आज त्यांचा नेहमी प्रयत्न राहतो. ये बिले सामन्यामध्ये पूर्णपणे शिरकाव. चौथ्या षटकाला सुरुवात होईल. परेन कडून अक्षय मोरे बॉलिंग ट्रॅकवर. समोर आहे सोनू. सोनूसाठी पहिलाच बॉल. व्हाईटिश लॉंग ऑफ मधून बॉल काढलाय. गॅप मोठ्या क्षेत्ररक्षक नाहीये. बॉल सीमारेषेच्या पलीकडे खणखणीत होता आणि त्यानंतर एक्स्ट्रा कव्हर वर्तुळामध्ये होता. तो गॅप पाहिला. अगदी सहज दिशा दिली. गाईड केलं बॉलला. बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे चौकात जिंकण्यासाठी फक्त 7 धावांची गरज. चेंडू शिल्लक असतील तुमच्याकडे 17 बॉलमध्ये 7. धावसंख्या स्कोर कार्डवर 55. 62 धावांचं लक्ष या सामन्याला जिंकण्यासाठी. नायगाव प्रीमियर लीग पुन्हा एकदा ते चित्र. यावेळेला देखील सीमारेषेची भेटच घेईल. लगातारचा दुसरा चौकार. आता जिंकण्यासाठी फक्त 3 धावांची गरज आहे तुमच्याकडे. 16 3. 62चं लक्ष. सुरुवात चांगली राहिली. पहिल्या मॅच मध्ये लवकर दुर्दैवीरित्या बाद दिला अजित मोहिते. या मॅच मध्ये आपल्या खेळाचं प्रात्यक्षिक दाखवत असताना त्यांनी दाखवून दिले की काम मी सातत्याने चर्चेत राहिलोय. अनेक स्पर्धा मी माझ्या फलंदाजीच्या जोरावर का गाजवल्या. ओहो, यावेळीला यष्टीला फुंकर मारून निघालाय बॉल. बरोबरच हा बॉल येते लॉंग स्टॉप बाउंड्री लाईनच्या दिशेने आणि हा विजयी 4 धावा.